महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा. जाहिरातीसाठी संपर्क करा. माष्टिता, धर्माबादजी, नांदेड येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बौद्ध समाजाकडून करण्यात आली होती. प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जयंती साजरी करण्यास परवानगी दिली. मात्र काही जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी सुरुवातीपासूनच जातीय द्वेष मनात बाळगून जयंती कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर मुद्दाम रेती टाकून अडविण्यात आला. ही गंभीर घटना सोशल मीडियावर व माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बातमी कोणी दिली, या कारणावरून बौद्ध समाजातील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता लहान मुले, लहान मुली, वृद्ध व्यक्ती तसेच संपूर्ण बौद्ध वस्तीवर घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. महिलांची छेडछाड, अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन अशा अत्यंत अमानुष व संतापजनक घटना घडल्या आहेत. ही घटना केवळ एका समाजावरचा हल्ला नसून संविधानिक मूल्यांवर, मानवतेवर आणि सामाजिक सलोख्यावर केलेला भ्याड हल्ला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही बौद्ध समाजाला जयंती साजरी करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. भीमराज सेना या घटनेचा तीव्र निषेध करत असून संबंधित सरपंच व हल्लेखोर समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. खालील कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1) आर 3(1) एस 3(2) बी. भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत मारहाण, घरात घुसखोरी, महिलांचा विनयभंग, जीवघेणा हल्ला, धमकी व दंगल यासंबंधित कलमे. अल्पवयीन मुलींवरील छेडछाडीबाबत POCSO कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच बौद्ध वस्तीतील नागरिकांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे. जखमींना वैद्यकीय मदत व नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. भारतीय संविधानाने दिलेला समानतेचा अधिकार कुणाच्याही बापाची जहागीर नाही. अन्याय करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखविल्याशिवाय सामाजिक शांतता निर्माण होणार नाही. भीमराज सेना या घटनेचा जाहीर निषेध करत आहे.